आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचा मृतदेह आता सापडलेला आहे। सतीश वाघ यांचा मृतदेह सापडलेला आहे। आज सकाळी पुण्यातल्या शेवायवाडीतून त्यांचं अपहरण झालेलं होतं। एव्हिडन्सची फॉरेन्सिक टीम आहे, ते एव्हिडन्स वगैरे कलेक्ट करत आहे, पण असं काही नाहीये। एक लाकडी दांडा दिसत आहे, त्यांच्यामध्ये रक्ताच्या ये दिसत आहे, त्यांच्यामध्ये त्यांच्या वार केल्याने दिसून येत आहे। शरीरावरती कुठे जखमा आहेत ते आता उचलून आले, आम्ही पीएम ला घेऊन गेल्यानंतर तिकडे दिसेल। सर ते कधी कळलं आणि कसं कळलं की इथं त्यांचा मृतदेह आहे? ते संध्याकाळी जवळपास एक 5-6 वाजता जवळपास इकडे जे फिरण्यासाठी येणारे मुले आहे त्यांनी पाहून लोकल पोलीस यावत पोलीस स्टेशन त्यांना सांगितले, त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली। आम्ही आधी सांगून ठेवले होते, जे जे बाजूला असणारे जिल्हा आहे ते सर्वांना सांगून ठेवले होते असे किडनॅपिंग झाले म्हणून त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली। थँक्यू सर। थँक्यू। अपहरणानंतर सतीश वाघ यांचा मृतदेह सापडल्यानं आता खळबळ माजलेली आहे। या सगळ्या संदर्भात घटनास्थळावर आता पोलीस कर्मचारी देखील वरिष्ठ अधिकारी देखील पोहोचलेले होते आणि या सगळ्याचा आढावा सुद्धा घेण्यात येतोय। अपहरणानंतर सतीश वाघ यांचा मृतदेह सापडलेला आहे। पहाटेच्या दरम्यान त्यांचं अपहरण झालेलं होतं। या सगळ्याविषयी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे सुद्धा आपल्यासोबत जोडले जातात, त्यांच्याकडून सुद्धा आपण अधिक जाणून घेणार आहोतच। पण सतीश वाघ हे योगेश टिळेकर यांचे मामा आहेत, हॉटेल व्यावसायिक असल्याची देखील आता बातमी समोर येते। नेमकं अपहरण का करण्यात आलं या सगळ्या संदर्भात अस्पष्टता कायम आहे। अधिक तपास पोलिसांकडून आता केला जातोय, मात्र अपहरणानंतर आता खळबळ माजलेली आहे। ही दुःखद बातमी मलाही आज समजलेली आहे आणि मला याचं ज्ञान झालेलं आहे आणि निश्चितपणे कायदा सुव्यवस्था ह्या अत्यंत योग्यरित्या असायला पाहिजे आणि त्या पद्धतीने शासनाचं कार्यही चाललेलं आहे आणि मला खात्री आहे की निश्चितच लॉ एन्फोर्सिंग एजन्सीज म्हणजेच आपली पोलीस यंत्रणा जी आहे ती या संदर्भात सखोल चौकशी करून जे दोषी असतील किंवा या संदर्भात जे आरोपी पकडले जातील त्यांच्यावर योग्य कारवाई करून एक उदाहरणात्मक कारवाई इकडे होईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पुण्याला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, घटनास्थळी पोलीस अधिकारी पोहोचतायत, तपास केला जातोय, पण यामागे नेमकं काय कारण आहे या सगळ्याचे काही संकेत पोहोचतायत का, काही माहिती पोहोचतेय का? राघवी, ज्या ठिकाणी ही सगळी हत्या करण्यात आली त्या शिंदवणे घाटामध्ये मी सध्या आहे। आपण बघू शकतो की समोर जे आहे ते पोस्टमॉर्टम जे आहे ते सतीश वाघ यांचं सध्या सुरू आहे। आमदार भाजपचे जे आहेत योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा यांचं सकाळच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराच्या समोरून एका चारचाकीमधून अपहरण करण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांची याच ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे। चारचाकी गाडीमधून 4 जणांनी त्यांचं अपहरण केलं आणि 5 वाजण्याच्या सुमारास हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। पुणे शहर पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी जे आहेत या घटनास्थळावरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु ही हत्या नेमकी कशी झाली किंवा कुणी केली याचा तपास जो आहे किंवा याची माहिती अद्याप समोर आलेली नाही। पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये बिहार सारखी जी परिस्थिती आहे ती निर्माण झाली का असं म्हणावं लागेल, कारण घराच्या समोर जे आहेत ते मॉर्निंग वॉक करत होते वाघ आणि त्यांना या चारचाकी गाडीमधून अपहरण करण्यात आलं। त्यांची हत्या जी आहे ती अत्यंत निर्गुणपणे करण्यात आलेली आहे। याचे आरोपी जे आहेत त्यांना तात्काळ पकडा अशी मागणी नागरिक सध्या करताना दिसत आहेत। भाजपच्या एका विद्यमान आमदाराच्या सख्या मामाची हत्या झालेली आहे। खरं तर अत्यंत गंभीर हा सगळा प्रकार म्हणावा लागेल। लागवी चंद्रशेखर, आता या सगळ्या संदर्भात तपास केला जातोय, जसं तुम्ही म्हणताय की अनेक पोलीस अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, पोस्टमॉर्टम सुरू आहे। लोकप्रतिनिधींपैकी, कारण अर्थातच योगेश टिळेकर एक महत्त्वाचा चेहरा पुण्यातला आमदार आहेत, लोकप्रतिनिधींपैकी त्यापैकी कोणी तिथं पोहोचणार आहे का? अधिक या सगळ्या संदर्भात वेग येण्याच्या दृष्टीनं, तपासाला वेग येण्याच्या दृष्टीनं काही घडामोडी आता घडू शकतात का? काही या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषद होईल का पुणे पोलिसांची?
लागवी खरं तर पोलिसांनी अगदी दूरवरती माध्यमाला थांबवण्यात आलेलं आहे, कारण या ठिकाणाहून साधारण 100 मीटर पुढे जे आहे त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम सुरू आहे. फॉरेन्सिक लॅबची टीम घटनास्थळावरती दाखल झालेली आहे. डॉग स्क्वॉड सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. श्वानाच्या माध्यमातून हल्लेखोरांचा तपास आणि शोध जो आहे तो पोलीस घेत आहेत. खरं तर आपण पाहिलं की अत्यंत ही सगळी दुर्दैवी घटना म्हणावं लागेल, कारण या शिंदवणे घाटामध्ये त्यांची जी हत्या करण्यात आली ती पुण्यापासून साधारण 30 किलोमीटरचा हा सगळा अंतराचा परिसर आहे. अत्यंत निर्जन स्थळ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. जंगलाचा सगळा परिसर आहे. सकाळच्या सुमारास म्हणजे साधारण 6:30च्या सुमारास त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना थेट याच ठिकाणाहून आणण्यात आलं. सकाळच्या सुमारास ही सगळी हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यानंतर साधारण 6 ते 5च्या सुमारास या ठिकाणी जे फिरण्यासाठी येणारे नागरिक आहेत त्यांना हा सगळा प्रकार जो आहे तो लक्षात आला. त्यानंतर त्यांनी या जवळचं जे उरळी कांचन पोलीस स्टेशन आहे त्या पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलेला आहे. पोलीस जो आहे तो हत्या करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. ही नेमकी हत्या कोणत्या कारणातून झाली याचा अद्याप जी माहिती आहे ती समोर आलेली चंद्रशेखर, आहे. तुम्ही परंतु म्हणताय की अत्यंत पोलिसांकडून निर्गुण अशी हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय, त्या अनुषंगानं काही आणखीन टीम तैनात केली जाणार आहे का? काही नाकेबंदी केली जाणार आहे का? आरोपी फरार होऊ नये या दृष्टिकोनातून या सगळ्या संदर्भात काही अपडेट? खरं तर पुणे शहर पोलीस दलातील अख्खं क्राईम ब्रँच जे आहे या सगळ्या गुन्ह्याचा तपास करत आहे. त्याचबरोबर परिमंडल 5च्या सर्व पोलीस स्टेशनचे डीबीचे अधिकारी या सगळ्या खुनाचा जो तपास करत आहेत. आपण बघू शकतो की श्वान आपल्याला मी या ठिकाणी दाखवतो. श्वानाच्या माध्यमातून हा सगळा तपास लागवी आपण बघू शकतोय. श्वान जे आहे पुणे शहर पोलीस दलातील हे श्वान सध्या हल्लेखोर जे हत्या करणारे हल्लेखोर आहेत त्यांचा तपास या ठिकाणी घेत आहेत. श्वान वेगवेगळ्या पद्धतीनं दिशा जी आहे ते पोलिसांना देत आहे, परंतु हे हल्लेखोर जे आहे त्याचा तपास पोलीस करतीलच. परंतु पुण्यासारख्या शहरामध्ये अशा पद्धतीनं सकाळच्या सुमारास एका नामांकित जे आमदार आहेत त्यांच्या सख्या मामाचं अपहरण होतं, त्यानंतर त्यांची हत्या होती. खरं तर 12 तासापेक्षा अधिकचा कालावधी आता लोटलेला आहे. आरोपी जे आहेत त्यांना पोलीस कधी पकडणार हा जो प्रश्न आहे तो आता या ठिकाणी सामान्य नागरिक आपल्याला विचारताना दिसत आहेत. निश्चित. चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.